सर्वच राजकीय पक्ष विशेषतः मनसेनेही सहकार्य केलं होतं, त्या मतदारसंघात उमेदवार दिला नाही. अशा वेळेस जर अमित ठाकरे यांनी निवडणूक लढवली तर शिवसेना युपीटी सहकार्य करण्याच्या विचारात प्रश्न असा आहे की ते भारतीय जनता पक्षाबरोबर आहे. त्यांचा पक्ष जो आहे तो भारतीय जनता पक्ष किंवा शिंदे गटाबरोबर आहे, हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. पण राज ठाकरेंनी जर स्वबळावर निवडणूक लढवली नाही, मला राज ठाकरे कधी स्वबळावर लढत नाही. ते एकतर शिवसेनेला विरोध करणाऱ्या म्हणजे महाराष्ट्राला विरोध करणाऱ्या लोकांबरोबर कायम असतात. हे आतापर्यंत आमचा अनुभव आहे. महाराष्ट्राला कमजोर करणाऱ्या ज्या शक्ती आहेत त्याच्यामध्ये जे महाराष्ट्राचे तीन शत्रू आहेत, भारतीय जनता पक्ष, मिंदे गट जो फुटलेला पक्ष आणि अजित पवार गट, हे तिन्ही महाराष्ट्राचे शत्रू आहेत. या तीन शत्रूंना अप्रत्यक्षपणे जे मदत करतात ते सुद्धा महाराष्ट्राचे शत्रू होऊ शकतात, हे लक्षात घ्या. मुळात कोण निवडणूक लढते त्याने स्वतः जाहीर केलं पाहिजे. वृत्तपत्रातल्या बातम्यावरून आम्हाला निर्णय किंवा भूमिका ठरवता येणार नाही. आप बोलिए. आज प्रधानमंत्री का जन्मदिन है, मुख्यमंत्री ने प्रधानमंत्री को बधाई दी और कहा कि उनके लीडरशिप में देश आगे बढ़ रहा है. आप क्या कहते हैं? 100 दिन सरकार भी पूरे हुए आज. हाँ सर, आप क्या कहना चाहते हैं? देश आगे बढ़ रहा है, प्रधानमंत्री देश आगे बढ़ा होगा तो मुझे देखना पड़ेगा कितने इंच, कितने फुट, कितने मीटर आगे बढ़ा है. मुझे इतना ही मालूम है चाइना बहुत अंदर आगे बढ़ गई. 40,000 मील तक अंदर चाइना हमारे देश में मोदी जी के कार्यकाल में घुस गई. मैं ये भी देखता हूँ कि मणिपुर हाथ से निकल चुका है. मैं ये भी देखता हूँ कि मणिपुर हाथ से पूरी तरह से निकल चुका है. और मैं ये भी देख रहा हूँ कि इस देश में 10 साल में जो भ्रष्टाचार और कबूतरबाजी भ्रष्टाचार में जो बढ़ गई है वो इससे पहले कभी नहीं हुई थी. जम्मू कश्मीर का मामला आज भी जैसे कि तैसे. इस देश में जात और धर्म के आधार पर दंगे हो रहे हैं, दंगे भड़काने की कोशिश हो रही है. इस देश में विधायक और सांसद जोर शोर से खरीदे जा रहे हैं. पैसे की ताकत बढ़ गई, जनता की ताकत नहीं बढ़ गई. अगर ये मोदी जी का योगदान है ऐसे हमारे मुख्यमंत्री मानते हैं, मुख्यमंत्री खुश है क्योंकि गैर कानूनी तरीके से उनको सीएम बनाया, तो ऐसी व्यक्ति तो खुश होगी. एकनाथ शिंदे संविधान के खिलाफ जाकर मुख्यमंत्री बने. इसके लिए मोदी जी ने और अमित शाह जी ने चुनाव आयोग से लेकर सुप्रीम कोर्ट तक दबाव में लाकर उनको मुख्यमंत्री पर बिठाया है. तो ऐसी व्यक्ति तो नाचेगी, उछलेगी मोदी जी के बर्थडे पर, लेकिन हम प्रधानमंत्री को शुभकामनाएं देते हैं. अजीत पवार 80 सीटें के आसपास मांग रहे हैं, क्या महायुति में किस तरह से देखते हैं? अजीत पवार को 40 से ज्यादा सीटें नहीं मिली. और ये जो शिंदे है उनको भी 40+ और 10 सीटें मिल सकती है, क्योंकि 40 तो उनके बेईमान लोग हैं, उनको देना पड़ेगा उनको, और 5-10 उनके मुंह पर फेंक देंगे. इसने जब इस्तीफा आ जाएगा तो हम बात करेंगे. नितीन गडकरींच्या बाबतीत प्रश्न आहे की मध्यंतरी नितीन गडकरींनी एका कार्यक्रमात म्हटलं होतं की त्यांना विरोधी पक्षातल्या एका ज्येष्ठ नेत्याकडून पंतप्रधान पदाची ऑफर होती, पण त्यांच्या मनातला संकल्प होता पंतप्रधान होण्याचा. बघा, मनातला नेता कोण आहे आणि खरंच संकल्प नव्हता की आणखी काही कारण होतं? नितीन गडकरी कारण काही असतील. असं आहे की हा देश ज्या परिस्थितीतून जातोय, हुकुमशाही, झुंडशाही, भ्रष्टाचार, या चिखलातून बाहेर काढण्यासाठी विरोधी पक्षाने एकजुटीनं काही निर्णय घेतले. आणि या भूमिकेत पक्षात राहून आपली मतं व्यक्त करणारे नितीन गडकरी आहे. एकमेव नेते आहेत त्यांच्या पक्षातले. अलीकडे मोहनराव भागवत बोलत आहेत. अशा वेळेला विरोधी पक्षाला वाटलं की नितीन गडकरींसारखा एक नेता आपल्या आघाडीत सामील झाला तर हुकुमशाही विरुद्ध लढाईला बळ येईल, भ्रष्टाचाराविरुद्ध लढाईला बळ येईल. त्या दृष्टीने जरी ऑफर त्यांना दिली असेल तर त्याचं स्वागत केलं पाहिजे. पण अशा प्रकारची ऑफर स्वीकारायला सुद्धा एक नैतिक बळ लागतं मनामध्ये आणि हिंमत लागते. आणीबाणीनंतर जगजीवन राम, काँग्रेसचे सगळ्यात ज्येष्ठ नेते, यांनी सुद्धा हुकुमशाही विरुद्ध त्यावेळच्या जी लढाई जयप्रकाश नारायण यांच्या लिडरशिप खाली उभी राहिली त्यात ते सहभागी झाले. हेमावती नंदन सहभागी झाले, अनेक काँग्रेसचे नेते सहभागी झाले.
ही देशाची लढाई असते. ही आयडिओलॉजी वगैरे शब्द जे गडकरी साहेब वापरतायत त्याला कमी मानत नाही. तुमची आयडिओलॉजी आहे पण देश खड्ड्यात जातोय. तुमची आयडिओलॉजी आहे पण देश हुकुमशाहीच्या गर्दीत जातोय. तुमची आयडिओलॉजी आहे पण या देशातला भ्रष्टाचार आणि उद्योगपतींच्या घशात घालण्याचं काम हा देश हे तुम्ही उडाडोळ्यानं पाहताय. ही लढाई जेव्हा सुरू झाली तेव्हा आम्ही काहीच नव्हतो, पण लढाई संपली तेव्हा मोदींचं बहुमत आम्ही खेचून घेतलं. पण रावसाहेब तुम्ही म्हणालात नैतिक बळ लागतं, तर गडकरी यांनी दबावापोटी किंवा कुठल्या भीतीपोटी ही विरोधी पक्षाची ऑफर नाकारली असं शक्यता नाकारता येत नाही, त्याच्यावर तेच जास्त प्रकाश टाकू शकतील. पण नितीन गडकरी ह्यांना हीच वेळ का सापडली हे सांगण्यासाठी त्यांनी तेव्हाच ते सांगायला हवं की मला ऑफर आली पण मी ती नाकारतो. आज 100 दिवस होत आहेत मोदींना. याचा अर्थ असा आहे की भारतीय जनता पक्षामध्ये सगळं काही आलबेल नाही, अस्वस्थता आहे. एका बाजूला सरकारच्या बाहेर मोहनराव भागवत बोलतायत आणि आता मला असं वाटतं गडकरी साहेबांनी सुद्धा हळूहळू आघाडी उघडलेली आहे. महायुति जो है उसके अभी कुछ दिन रह गए, तो कांग्रेस की तरफ से कहना है कि अडानी पावर को 6,600 मेगावाट का सप्लाई करने के लिए भ्रष्टाचार है और कुछ नहीं. इस राज्य में एक नई सुबह जब आती है, सूरज उगाता है तो एक नया भ्रष्टाचार लेकर आता है. या अडानी के लिए कोई नई अच्छी बात लेकर आता है, लेकिन राज्य के और देश के लिए कुछ नहीं. जीप छाटली त्याला 11 लाखाचं बक्षीस. अनेक बघा, काही व्यक्तींवर न बोललेलं बरं, सोडून द्या. तो मेरा भी यही सवाल था कि राहुल गांधी पे कुछ लोग महाराष्ट्र में ऐसे हैं, खास करके जो 40 गद्दार है, उनमें से कुछ लोग जो बातें करते हैं उसके ऊपर आप ध्यान मत दीजिए. मैं अलर्ट करता हूँ, वो बातें ऐसी करती है, सीरियसली मत लेना. जो स्ट्राईक रेट आणि क्षमता हा जागा वाटपाचा निकष किंवा फॉर्म्युला सांगितला, त्यातले पडसाद आपल्याला महायुतीत बघायला मिळत आहे. अजित पवार गट सावध आहे आणि 80 ते 90 जागांवर ठाम असून उद्या तातडीची बैठक बोलावली. बघा, महायुती म्हणून जो काय प्रकार आहे त्यात जागा वाटपावरून तुम्ही जे काय म्हणताय त्याच्यावरती आम्हाला चर्चा करण्याची काही तशी गरज नाही. तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. भारतीय जनता पक्ष हा प्रमुख पक्ष आहे आणि बाकीचे उरलेले जे 2 पक्ष आहेत ते आश्रित आहेत आणि जेव्हा आश्रित असतात, आश्रितांना फार आवाज नसतो. भारतीय जनता पक्षाबरोबर स्वाभिमानासाठी लढली ती फक्त शिवसेना आणि प्रसंगी लात मारून आम्ही बाहेर पडलो. ही हिंमत दुसऱ्या कोणामध्ये नाही. ती शिवसेनेमध्ये होती, आम्ही बाहेर पडलो. त्याच्यामुळे आता भारतीय जनता पक्षाची दिल्लीतले जे गुजराती व्यापार मंडळ आहे ते जे काय त्यांच्या समोर फेकतील तुकडे ते त्यांना निमूटपणे स्वीकारावे लागतील. स्वाभिमान, अभिमान, अस्मिता हे विषय संपलेले आहेत त्यांच्या बाबतीमध्ये. तर मुळातच बेकायदेशीरपणे मुख्यमंत्री केलं, बेकायदेशीरपणे सरकार हातात दिलं, हेच फार मोठ्या गोष्टी आहेत त्यांच्यासाठी. त्याच्यामुळे जे मिळते ते घ्या आणि गप्प बसा, ही त्यांची एक भूमिका भारतीय जनता पक्षाची राहील. आणि आपण पहा, मी सांगतोय तेच सत्य राहील. स्ट्राईक रेट हे या विधानसभेत काय असतो जागा वाटपाचं प्रमुख सूत्र असं दिसतंय, कारण लोकसभा निवडणुकीत स्ट्राईक रेट काय असतो? स्ट्राईक रेट हा स्ट्राईक रेट कोणामुळे झाला? हा स्ट्राईक रेट भारतीय जनता पक्ष आणि मोदी शहांमुळे झाला. त्याचं कारण असं आहे, मोदी आणि शहांनी निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयावरती दबाव आणला नसता. आय रिपीट, मोदी शहांनी निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयाची आरती केली नसती 2.5 वर्षापूर्वी, तर शिवसेना हा पक्ष बाळासाहेब ठाकरेंचा आणि चिन्ह धनुष्यबाण हे एकनाथ शिंदेना मिळालं नसतं, कायद्यानं मिळालं नसतं, घटनेनं मिळालं नसतं. आणि त्याच्यामुळे हा स्ट्राईक रेट जो आहे तो आणि पैसा आणि यंत्रणा एकनाथ शिंदे किंवा अजित पवारांमध्ये
स्ट्राईक रेटची एवढी खुमखुमी असेल तर स्वतःचा पक्ष काढावा, स्वतःचं चिन्ह घ्यावं आणि निवडणूक लढवावी आणि स्ट्राईक रेट दाखवावा, जरूर दाखवावा. आम्ही तो स्ट्राईक रेट मानू. पण विधानसभा निवडणुकीत समजा जर स्ट्राईक रेट मानला तर महाविकास आघाडीत सगळ्यात स्ट्राईक रेट कमी शिवसेना. अजिबात नाही, अजिबात नाही, स्ट्राईक रेट सूत्र पकडलं. अजिबात नाही, अजिबात नाही. हे तुमचं चुकीचं विधान आहे. काँग्रेसचा स्ट्राईक रेट जास्त आहे असं आपण म्हणतो, याचा अर्थ असा एनसीपीचा सगळ्यात जास्त 10 असू द्या, जागा ते लढले, असू द्या, 10 8 जागा जिंकून आले. हो मग काय झालं. पण त्या महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचे जे मोठ्या प्रमाणात मतदान आहे ते ट्रान्सफर झालं. कोल्हापूरची जागा आम्ही जिंकत होतो, ती काँग्रेसनं आम्ही जिंकायला दिली. अमरावती ही जागा शिवसेनेची, ती आम्ही काँग्रेसला दिली. रामटेक जिंकणारी जागा आम्ही काँग्रेसला दिली. या तिन्ही जागा जर शिवसेनेकडे असत्या तर शिवसेना 100% जिंकली असत्या. या तिन्ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस अगदी बारामतीपासून सर्वत्र शिवसैनिकांनी विजयाचं अक्षरशः जीवाचं रान केलेलं आहे. अर्थात काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मते आम्हाला मिळालेली आहेत मोठ्या प्रमाणात, ते आम्ही मान्य करतो. पण स्ट्राईक रेटचा विषय कुठेच येत नाही. पण राऊतसाहेब, विधानसभा निवडणुकीत जागा वाटपात सगळ्यात जास्त जागा महाविकास आघाडीत शिवसेना युबीटी लढवेल का? उद्यापासून त्या संदर्भात आमची चर्चा सुरू होईल जागा वाटपाची. उद्यापासून 18, 19 आणि 20 हे 3 दिवस आम्ही सलग बसणार आहोत, तिन्ही पक्षाचे नेते. आणि त्यातून जे फॉर्म्युला येईल बाहेर, कोणी कुठे लढायचं, तो अंतिम राहील. पण काँग्रेस म्हणते की ते 125 जागा. काँग्रेस म्हणजे कोण? राहुल गांधी म्हणतायत की खरगे साहेब म्हणतायत? तेवढं राज्यातले नेते तर म्हणत आहेत. बघा, शेवटी काँग्रेसचा निर्णय हा दिल्लीतून घेतला जातो. महाराष्ट्राच्या बाबतीत म्हणाले शिवसेना उद्धव ठाकरे हे हायकमांड आहे. पण शिवसेनेची या क्षणाची मागणी किती आहे? मागणी असण्याचं काय? जिंकेल त्याची जागा, हीच मागणी. मागणी कशी असते? जो जिंकू शकेल, ज्याची ताकद आहे विधानसभेत जिंकण्याची, लढण्याची, त्याचीच ती जागा राहील. स्वतः अमित ठाकरे यांनी पक्षाच्या बैठकीत इच्छा व्यक्त केली आहे निवडणूक लढवण्याची आणि पक्षाच्या नेत्यांनाही सांगितलं की सगळ्यांनी निवडणूक लढली पाहिजे. अमित ठाकरे यांच्या भूमिकेकडे कसं पाहतात ते? विधिमंडळ राजकारणात येऊ पाहतात, निवडणूक लढवू पाहतात. पहा, लोकशाही आहे, त्यांचा एक राजकीय पक्ष आहे आणि त्या पक्षाचे अध्यक्ष त्यांचे वडील आहेत, बरोबर आहे. त्यांच्या पक्षानं जर निर्णय घेतला असेल निवडणुका लढायच्या आहेत, तर त्या निर्णयावर मी कशाकरता व्यक्त व्हायचं? अमित ठाकरे एक तरुण नेते आहेत, त्या पक्षाचे ते प्रमुख नेते आहेत आणि त्यांना निवडणूक लढण्याचा पूर्ण अधिकार आहे. आणि त्यांच्या पक्षाचा जो निर्णय असेल किंवा त्यांच्या कुटुंबाचा निर्णय असेल तर आम्ही त्याच्याकडे पाहताना म्हणू की एक तरुण मुलगा राजकारणामध्ये येतो आहे.